नमस्कार. इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अंताजी गोपाळला म्हणत असतात की गोप्या, हे पैसे घे, इम्रानच्या बापाला दे आणि हा मायक्रोस्कोप इथेच राहील. हे ऐकून गोपाळ खूप खुश होतो आणि म्हणतो की खरंच? तर अंताजी म्हणतात की हो, 100% खरं. आणि ते गोपाळला म्हणतात की अरे, पैसे तुझेच आहेत. हे ऐकून गोपाळ आनंदाने पैसे घ्यायला जाणार तितक्यात वेंकू महाराज गोपाळवर चिडून म्हणतात की गोपाळ थांब. आणि ते अंताजी समोर जाऊन अंताजींना विचारतात की कुठून आलेत हे पैसे. त्यावर अंताजी म्हणतात की व्यंकट, तू थांब, तू नको मध्ये पडूस आमच्या. तर वेंकू महाराज ओरडून म्हणतात की दादा, कुठून आलेत हे पैसे. मग अंताजी म्हणतात की हो, जुगाराचे पैसे आहेत हे. झालं समाधान? आणि हेच ऐकायचं होतं ना तुला? पण आता आपल्या गोपाळच्या शिक्षणासाठी हे महत्त्वाचे आहेत, घेऊ दे त्याला. वेंकू महाराज खूप चिडलेले असतात आणि अंताजींना म्हणतात की आपल्यामध्ये हा विषय मागेसुद्धा झाला आहे दादा. काही वेळेस मी तुला हेच सांगितलं होतं, त्याही वेळेस, की तुझ्या जुगाराचे पैसे आमच्या देवाधर्माच्या कामात नको आहेत आम्हाला. आणि आत्तासुद्धा हेच, की हे पैसे गोपाळच्या शिक्षणासाठी आहेत, पण त्यामुळे तुझे हे पैसे मला गोपाळच्या शिक्षणासाठी नको आहेत. आता अंताजी म्हणतात की काय मूर्खासारखं बोलतोयस रे व्यंकट तू? काय कळतंय का तुला? आता या लेकराला मायक्रोस्कोपची गरज आहे आणि मी परत म्हणतोय, त्याच्या शिक्षणासाठी नळ आहे तर त्याला घेऊ दे. यावर व्यंकट महाराज म्हणतात की मला काय म्हणायचं आहे ते ऐकून घे दादा. यावर अंताजी म्हणतात की तुझी तत्त्व ठेव गुंडाळून, सगळ्या गोष्टींचं सॉंग आणता येतं, पण पैशाचं सॉंग आणणार नाही हा अंताजी. माझे पैसे नाकारायचे आहेत ना, मग तू दे पैसे. यावर वेंकू महाराज काहीच बोलत नाहीत. अंताजी म्हणतात माझे पैसे नाकारायचे आहेत ना, मग तू दे पैसे. यावर वेंकू महाराज काहीच बोलत नाहीत. अंताजी म्हणतात की दे, तू दे, चल आता. मग काय झालं? आणि ते पुढे म्हणतात की काय झालं आता, का तोंड फिरवलं? तू शब्द दिला होतास ना गोपाळला इथे की आणि मी देतो पैसे, मग आता दे पैसे. पोराला तोंडावर पाडतोयस का तू? आणि ते गोपाळजवळ जाऊन त्याला म्हणतात की गोप्या, हे पैसे तुझेच आहेत हां. हे ऐकून वेंकू महाराज एकदम शॉक होऊन म्हणतात की गोपाळचे पैसे म्हणजे? यावर अंताजी म्हणतात की तुझ्यामुळे मिळालेत गोप्या मला हे पैसे. तू तिथे आलास, तिथे कॅटला हात लावलास आणि टेबल फिरला. वेंकू महाराज खूप शॉक होऊन म्हणतात की दादा, तू याला जुगार खेळायला लावलास? यावर अंताजी म्हणतात की अखंड तांडव करू नकोस व्यंकट. तिथं त्याच्या बंगल्यावर आम्ही बसलो होतो, हॉलमध्ये बसलेलो, तिथं त्याला 1 मिनिट बोलवलं आणि हात लावायला कॅटला. हे सगळं ऐकून वेंकू महाराज खूप चिडतात आणि ते गोपाळला ओरडून म्हणतात की गोपाळ, तू जुगार खेळायला गेला होतास? तर अंताजी म्हणतात की जुगार नाही, तेवढं कळतं मला. वेंकू महाराज चिडून गोपाळच्या अंगावर धावून जात त्यांना म्हणतात की काय विचारतोय मी? तितक्यात अंताजी वेंकू महाराजांना थांबवत म्हणतात की व्यंकट, गोपाळवर हात उचलायचा नाही आणि तेच दळण बंद कर, दळणं आता, कळलं? आणि ते गोपाळला म्हणतात की गोप्या, हे घे पैसे. वेंकू महाराज त्यांना थांबवत म्हणतात की दादा, मुलगा माझा आहे आणि त्याच्या शिक्षणासाठी तुझे जुगाराचे पैसे नको आहेत मला. मग अंताजींना खूप वाईट वाटतं. अंताजी म्हणतात की माझा मुलगा आणि हा गोप्या, ह्या अंताजींचा कोणीच नाही आहे. प्रचंड जीव आहे आपला या गोप्यावर, त्यामुळे व्यंकट जरा बोलताना भान ठेव. आणि ते म्हणतात की आपला गोप्या, आणि ते थोडंसं थांबतात आणि म्हणतात की सॉरी, तुझा गोपाळ आता मोठा झाला आहे, त्याला बरं वाईट सगळं कळतं आणि निर्णयसुद्धा घेता येतात. मग वेंकू महाराज म्हणतात की ते काही असू देत, पण मला तुझे पैसे नको आहेत. यावर अंताजी वेंकू महाराजांना ओरडून म्हणतात की बस. आणि ते गोपाळकडे बघून म्हणतात की गोपाळ, हे पैसे मी इथे ठेवतोय टेबलवर. जर तुला असं वाटलं की हे तुझ्या शिक्षणासाठी, अभ्यासासाठी आणि त्या मायक्रोस्कोपसाठी कामाला येणार आहे तर तू हे घे. पण तुला असं वाटलं ना, हे आता काकाचे पैसे जुगारातले आहेत आणि मला या पैशांना हात लावायचा नाही आहे, तर निर्णय तुझा आहे बाळा. हे सगळं बघून इंदू खूप घाबरलेले असते आणि गोपाळलासुद्धा खूप वाईट वाटत असतं. आता अंताजी पैसे टेबलवर ठेवतात आणि गोपाळकडे बघायला लागतात. वेंकू महाराजसुद्धा गोपाळकडे बघायला लागतात की आता गोपाळ काय करेल. तेव्हा गोपाळ तिथून उठतो आणि पैशांच्या दिशेने जायला लागतो. हे बघून वेंकू महाराज खूप आश्चर्याने गोपाळकडे बघायला लागतात. गोपाळ ते पैसे उचलतो आणि अंताजीजवळ जातो
आणि त्यांना ते पैसे देण्यासाठी असं म्हणून हात पुढे करतो. आता हे बघून इंदू आणि वेंकू महाराज खूपच खुश होतात. मात्र अंताजींना खूप वाईट वाटतं. अंताजी पैसे घेण्यासाठी हात पुढे करतात, मात्र गोपाळ पैसे देत नाही. हे बघून इंदू आणि वेंकू महाराजांना काही कळत नाही आणि त्यांना खूप धक्का बसतो. गोपाळ अंताजींना म्हणतो की याची गरज होती मला काका. अंताजी आनंदाने गोपाळला मिठी मारतात. मात्र वेंकू महाराजांना खूप वाईट वाटलेलं असतं आणि ते खूप रडायला लागतात. यानंतर गोपाळ तो मायक्रोस्कोप उचलतो आणि तिथून निघून जातो. आणि आता अंताजी वेंकू महाराजांकडे बघत असतात आणि म्हणतात की चला, दिग्रजकरांच्या खानदानात कोणाला तरी पैशाचं महत्त्व कळलं, असं म्हणून ते तिथून निघून जातात. वेंकू महाराजांना आपण हरलो असं वाटत असतं आणि ते तिथेच खाली बसतात. इंदू त्यांच्याजवळ जाते. दुसरीकडे आपण पाहतो की इरिना लॅपटॉपवर काहीतरी बघत असते. तितक्यात तिथे सुशिला आणि मोठ्या बाई येतात. इरिना समोर चहाचा कप ठेवतात मोठ्या बाई आणि म्हणतात की इरिना, हे घे चहा पी. इरिना खूप रागाने मोठ्या बाईंकडे बघायला लागते. मोठ्या बाई विचारतात की कसं होतं शूट. यावर इरिना रागातच म्हणते की व्हेरी गुड. मग यानंतर मोठ्या बाई इरिनाला विचारतात की आमचे व्यंकट भाऊजी इंद्रायणीचं कीर्तन कसं होतं. मग इरिना सांगते की फारच मस्त झालं, स्पेशली इंदू. मग हे ऐकून मोठ्या बाई खूप खुश होतात आणि म्हणतात खरं का. आणि सुशिलाकडे बघून म्हणतात की कळलं का तुला काही, त्यांनी तुझ्या इंदूचं शूटिंग केलं आहे, आता फिल्ममध्ये तुझी इंदू हिरोईन असणार आहे. सुशिला आनंदाने म्हणते की माझी करिश्मा. तर मोठ्या बाई घाबरतात आणि म्हणतात की करिश्माच झाला की म्हणायचं. आणि सुशिला मोठ्या बाईंच्या पाया पडत म्हणते की मोठ्या बाई तुमचीच कृपा म्हणायची. मग इरिना हे सगळं बघत असते, ती काहीच बोलत नाही, तिला खूप राग आलेला असतो. मग सुशिला मोठ्या बाईंना विचारते की मी यांच्यासाठी काहीतरी खायला आणू का. मग मोठ्या बाई म्हणतात की अगं बाई, एवढे मोठे वडे काय तळून ठेवले, ते काय गाव जेवण घालण्यासाठी का, तिच्यासाठीच केले, इरिनासाठी, जा घेऊन ये जाऊन. मग सुशिला म्हणते की हो आणते, असं म्हणून ती तिथून निघून जाते. मग मोठ्या बाई इरिनाला म्हणतात की काहीतरी तुम्ही द्या तिच्या इंदूसाठी, तेव्हाच ती सुधरेल, नाही तर नाही सुधारणार. मग इरिना म्हणते की हो मी नक्कीच देईल काहीतरी. मग मोठ्या बाई म्हणतात की हो चहा पिऊया आपण, असं म्हणून त्यासुद्धा खुश होऊन इरिनासोबत चहा प्यायला बसतात. मग इरिना मोठ्या बाईंना म्हणते की वुड यू लाईक टू सी सम फुटेज ऑफ इंदू. तर मोठ्या बाई म्हणतात की छे त्यात काय बघायचं आहे. यानंतर इरिना काहीच न बोलता डायरेक्ट वेंकू महाराज आणि इंदूचं कीर्तन लावते. मोठ्या बाई चहा पित असतात. वेंकू महाराज आणि इंदूचा आवाज ऐकून मोठ्या बाई खूप शॉक होऊन इरिनाकडे बघायला लागतात. मग इरिना मोठ्या बाईंना म्हणतात की धिस इज रिअल इंदू, इंद्रायणी वाडीकर, आणि मला कळत नाही की तुम्ही का खोटं बोललात. मोठ्या बाई खूप घाबरलेल्या असतात आणि घाबरत म्हणतात की माझा गोंधळ झाला ना, नो इंग्लिश, आणि मी सांगितलं तुला की करिश्मा इंदू. मग यावर इरिना खूप चिडून मोठ्या बाईंना म्हणते की का खोटं बोललात तुम्ही. मोठ्या बाई हे ऐकून काहीच न बोलता घाबरून तिथून जायला लागतात. तितक्यात त्यांना इरिना ओरडून म्हणते की थांबा, आणि ती परत विचारते की तुम्ही का खोटं बोललात. आता दुसरीकडे आपण पाहतो की गोपाळ हा शाळेत चाललेला असतो. त्यावेळेस इंदूसुद्धा तिथून येते आणि गोपाळशी काहीच न बोलता पुढे जायला लागते. इंदूला असं बघून गोपाळ इंदूला आवाज देत म्हणतो इंदू थांब ना. मात्र इंदू काहीच ऐकत नाही. मग गोपाळ म्हणतो की एवढं काय झालं न ऐकायला, थांब ना. मग इंदू थांबते. गोपाळ चिडून इंदूला म्हणतो की तुला आवाज आला तरी पण तू का नाही थांबली. आणि इंदूला असं शांत बघून गोपाळ इंदूला म्हणतो की तुला काय कोण शाळेत बोलले का. यावर इंदू म्हणते की मी मेन आहे, मला कोण काय बोलणार. मग गोपाळ इंदूला विचारतो की मग असं रुसू कोपऱ्यात बसू असं का झालं तुझं, आणि बोलत का नाहीस, तोंड शिवले का तुझं. मग इंदू चिडून म्हणते हे बघ गोपाळ, मला बोलायला नको लावू, समजलं. गोपाळ म्हणतो की काय बोलायचं ते बोल. मग यावर इंदू म्हणते की मला ना तुझा खूप राग आला आहे. तर गोपाळ इंदूला आश्चर्याने विचारतो माझा, आणि ते कशासाठी. तर इंदू म्हणते की ते कशासाठी आलं ते नाही सांगता येत मला. तरी गोपाळ इंदूला अजून एकदा विचारतो की कशासाठी आलाय सांग ना नक्की. मग इंदू चिडून गोपाळला म्हणते की जा तू इथून, मला नाही बोलायचं तुझ्याशी.
मग गोपाळ इंदूला म्हणतो की तुला लय भाव देतोय म्हणून भाव नको खाऊ, समजलं का? आता तूच निघ इथून, चल फुट. आणि तो इंदूला धक्का देऊन जायला सांगतो. तर इंदू रडत म्हणते की हो हो जाते, तू नको सांगूस मला. मग इंदू रागाने जायला लागते. गोपाळ तिला पाठीमागून ओरडून म्हणतो की आणि परत येऊ नकोस माझ्याकडे अभ्यासाला. आता दुसरीकडे आपण पाहतो व्यंको महाराज खूप उदास झालेले असतात. शकुंतला व्यंको महाराजांना समजावत म्हणते की अहो इतका त्रास नका करून घेऊ तुम्ही, त्यांनी मानधन मागितलं आणि त्यांनी तुमची फसवणूक केली, मग यात त्यांची चूक आहे, तुमची नाही. मग व्यंको महाराज शकुंतलाला म्हणतात की शकुंतला नाराज होत म्हणते की तुम्ही जगराटीप्रमाणेच वागला, तुम्ही त्यांच्याकडे मानधन मागितलं आणि त्यांनी ते दिलं नाही, त्यांनी तुमची फसवणूक केली, तुम्ही त्यांची नाही. मग व्यंको महाराज म्हणतात की अगं बरोबर आहे तुझं, त्यांनीच माझी फसवणूक केली आहे, शेवटी बोलून चालून बाहेरची लोक आहेत ते. पण गोपाळ, यावर शकुंतला व्यंको महाराजांना म्हणते की गोपाळचं काही चुकलेलं नाही आहे आणि असं काय करताय तुम्ही, त्याचे काका आहेत ते आणि प्रेम करतात ते त्याच्यावर, हे तुम्हालाही माहिती आहे की त्यांचं मनापासून प्रेम आहे गोपाळवर. आणि आज पहिल्यांदा आणले का गोपाळसाठी त्यांनी काही, ते तर आधीपासूनच आहे आणि तुम्ही त्याचा वेगळा अर्थ लावू नका. आणि तुम्ही गोपाळबद्दल असा विचार का करताय? कधी काय मागितले त्यांनी तुमच्याकडे, माझ्याकडे? कधी लाड नाही, कधी खाऊ नाही, काही नाही. आणि त्याला खरंच त्या मायक्रोस्कोपची गरज होती त्याच्या अभ्यासासाठी. माझा गोपाळ असा नाही आहे. आणि म्हणते की तो चुकीचा नाही आहे. यावर व्यंको महाराजांना खूप वाईट वाटतं आणि ते म्हणतात की गोपाळचं काही चुकलेलं नाही आहे, दादा तर कधी चुकतच नाही आहे आणि त्या माणसांचं तर अजिबातच चुकलेलं नाही आहे, जे काही चुकले ते माझंच चुकलं आहे. मग शकुंतला त्यांना म्हणते की अहो असं म्हणाले का मी? तर व्यंको महाराज म्हणतात की तरी पण मीच चुकलो शकू, काहीच कळत नाही आहे मला, मनात विचारांचा गोंधळ माजला आहे गं माझ्या आणि माझ्या मूल्यांना काही स्थानच नाही असं वाटतंय मला. आजपर्यंत काय मागितलं गोपाळने? पहिल्यांदा मागितलं ते पण त्याच्या अभ्यासासाठी, मजेसाठी, चैनीसाठी नाही मागितलं आणि ते पण पुरवू शकलो नाही मी. चुकीच्या काळात बरोबर मूल्ये घेऊन जगतोय मी आणि काही उपयोग नाही आहे त्याचा. आणि व्यंको महाराज तिथून जायला लागतात. शकुंतला त्यांना थांबवत म्हणते की अहो ऐका जरा माझं, ऐका. व्यंको महाराज शकुंतला पुढे हात जोडून म्हणतात की हे बघ, मला थोडासा वेळ हवा आहे, थोडा विचार करू देत, माझा मी शांत होईल, थोडासा एकांत दे, असं म्हणून व्यंको महाराज तिथून निघून जातात. आता दुसरीकडे आपण पाहतो इरिना आणि आदू इंदूची वाट बघत असतात. तितक्यात तिथे इंदू येते. त्यावेळेस आदू खुशीने म्हणतो की आली आली, इंदू आली. इंदू जेव्हा आदूजवळ येते तेव्हा आदू इंदूला इरिनाकडे हात करून म्हणतो की इंदू हे बघ. इरिना खूप खुश होऊन इंदूकडे बघत असते आणि इंदूला म्हणते की हाय इंदू. इंदू रागाने आदूला म्हणते की तू मला याच्यासाठी इथं बोलवले का? इरिना इंदूला विचारते की इंदू कशी झाली शाळा? आदू खूप खुश होऊन इंदूला म्हणतो की इंदू बघ ना किती छान बोलतात मराठी. मग इंदू इरिनाला म्हणते की छान झाली, मी येते, मला खूप कामं आहेत, असं म्हणून ती जायला लागते. तितक्यात इरिना तिला थांबवत म्हणते की ऐक ना, तुझा आवाज मला खूप आवडला, तू खूप छान गाणं गातेस. तर मग आदू खुश होऊन म्हणतो की हो हो, खूप छान गाणं गाते आमची इंदू. मग इंदू इरिनाला म्हणते की मग? तेव्हा इरिना म्हणते की मग म्हणजे मला तुझं गाणं रेकॉर्ड करायचं आहे. यावर इंदू खूप चिडते आणि म्हणते की मला खरंच खूप कामं आहेत, जाऊ दे मला. आणि ती तिथून रागाने निघून जाते. इरिना इंदूला पाठीमागून आवाज देत असते की इंदू ऐक ना, ऐक ना प्लीज. मात्र इंदू काही न ऐकता तिथून निघून जाते. इरिनाला खूप वाईट वाटतं आणि आजचा भाग इथे